जानेवारीमध्ये सुरू झालेल्या रेल्वे स्थानकात आता मात्र घाणीचे व दुर्गंधीचे आगार। 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते उरण नेरूळ रेल्वे सेवेचा हिरवा झेंडा फडकावून धूमधडाक्यात उद्घाटन झाले आणि मध्य रेल्वे प्रशासनाने उरण नेरूळ रेल्वे मार्गाच्या खारकोपर या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू केली। उरण, द्रोणागिरी, न्हावा, शेवा, शेमटीखार या चारही स्थानकांवरील साफसफाई व देखभालीची कामे बंद करून ही कामे सिडकोकडे सोपवली आहेत। सिडकोने आज 10-12 दिवसानंतरही चारही स्थानकांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने या स्थानकात घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे। रोगराई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्यामुळे प्रवासी वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे। उरण ते खारकोपर ते नेरूळ, उरण बेलापूर या मार्गावर प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत असताना येथे शौचालय, पिण्याचे पाणी यांची मात्र गैरसोय आहे। CCTV कॅमेऱ्यांचा अभाव असून रात्रीच्या वेळी 9:30ची शेवटची लोकल, यानंतर लोकलची सोय नसल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि आता त्यात भर पडली आहे ती अस्वच्छतेची आणि दुर्गंधीची। दिनांक 17 मे पासून मध्य रेल्वे प्रशासनाने चारही स्थानकांच्या साफसफाई देखभालीचे काम बंद करून ते सिडकोकडे सोपवले आहे। सिडकोने ही जबाबदारी स्वीकारली नाही, तसे फलकही चारही स्थानकांवर लावून आपली जबाबदारी झटकली आहे। परिणामी स्थानकांवरील फलाट, शौचालय व व्हरांडे स्थानिक परिसरातच नव्हे तर कार्यालयातही धूळ व अस्वच्छता पसरली आहे। वाढत्या अस्वच्छतेमुळे कामकाज करणे अवघड होऊन बसले असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे। रेल्वे म्हणते सफाईची जबाबदारी सिडकोची। या चारही रेल्वे स्थानकांवरील साफसफाई व देखभालीची जबाबदारी सिडकोची असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाचे जनसंपर्क अधिकारी PD पाटील यांनी सांगितले। मात्र याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतरही सिडकोनेही अद्यापही याविषयी माहिती दिलेली नाही। प्रवाशांच्या मते याला फक्त रेल्वे प्रशासन जबाबदार आहे। रेल्वे प्रशासन व सिडकोच्या तू मैमयमध्ये रेल्वे प्रवाशांचा आरोग्याचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे। महामुंबईसह तृप्ती भोईर, उरण।